नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे ओवी आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि ही गोष्ट नानांना समजणार आहे. आणि जेव्हा नानांना ही गोष्ट समजणार आहे तेव्हा नानांची तब्येत बरी होणार आहे. आणि जे नाना इतके दिवस ओवीसाठी, ऋषिकेशसाठी स्वतः टेन्शन घेऊन असायचे, त्या नानांच्या तब्येतीत जो बदल होणार आहे तो बदल पाहून सुमित्राला मात्र खूप मोठा धक्का बसणार आहे. पण ऐश्वर्याचं मात्र थोबाड फोडलं जाणार आहे. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर नाना हे धावतच जानकी आणि ओवीकडे जाणार आहेत. तर सुमित्रासुद्धा नानांसोबत जाणार आहे. आणि नानांना आणि सुमित्राला अडवणाऱ्या ऐश्वर्याचं सुमित्रा थोबाड फोडणार आहे. तर आपल्या नातीसाठी दोघंही धावतच हे हॉस्पिटलकडे जाणार आहेत. नानांनी सर्व गोष्टी या सुमित्राला सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ऐश्वर्याचा खोटारडेपणा हा सुमित्रासमोर आलेला आहे. आणि ओवीचा जीव वाचवण्यासाठी सुमित्राने हॉस्पिटलमध्ये पैसेही भरलेले असणार आहेत. आणि त्याचबरोबर तिने खूप काही गोष्टी तिच्या समोर येणार आहेत. म्हणजे ऐश्वर्या कशा पद्धतीने तिच्याशी खोटं बोलत होती, जानकीने फोन कशासाठी केलेला होता, हे सगळ्या गोष्टींचा उलगडा आता सुमित्राच्या समोर होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे जानकी हॉस्पिटलमध्ये मागं लागलेली असते की माझ्या मुलीला तुम्ही ॲडमिट करून घ्या. डॉक्टर मात्र ऐकायला तयारच नसतात. डॉक्टरांचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी तुम्ही जोपर्यंत पेमेंट करणार नाही तोपर्यंत तुमच्या मुलीला मी ॲडमिट करून घेऊ शकत नाही. जानकी मात्र भयानक चिडते. जानकी म्हणते की माझ्या मुलीला विश्वास होता, तुम्ही तिच्यावरती उपचार कराल, म्हणून ती म्हणत होती की आई मला डॉक्टरकडे घेऊन चल. पण आता मला कळलेलं आहे की कोणीच नाही, फक्त पैशासाठी तुम्ही सगळेजण काम करत आहात, बाकी तुमच्याकडे माणूस शोधलाच नाही. डॉक्टरांच्या हातापाया जानकी पडते. पण डॉक्टर मात्र ऐकायला तयार नसतात. कारण जानकीने ऑलरेडी सुमित्राला कॉल करून झालेला असतो. परंतु तो कॉल ऐश्वर्याने उचलल्यामुळं खूप मोठा गोंधळ झालेला असतो. पण जानकीच्या डोक्यात मात्र हे आलेलं नसतं की आपण सुमित्राला कॉल न करता अवंतिका किंवा सौमित्राला कॉल केला पाहिजे, त्या गोष्टीचा फायदा आपल्याला होऊ शकतो. परंतु जानकीने हा कॉल सुमित्राला केल्यामुळं नेमका तो कॉल ऐश्वर्या उचलते आणि हा सगळा गोंधळ झालेला असतो. शेवटी जानकी मात्र रौद्र रूप धारण करते आणि ती डॉक्टरांवर ओरडते आणि म्हणते की एक आई आहे मी, आणि जोपर्यंत माझ्या मुलीवरती उपचार चालू होणार नाहीत तोपर्यंत मी शांत राहणार नाही. आता मी पाहते की तुम्ही माझ्या मुलीवरती कसे उपचार करत नाहीत, असं जानकी ओरडूनच बोलत असते. आणि त्याच वेळी मात्र त्या डॉक्टरांना तिथल्या ऑफिस स्टॉपला खूप मोठा धक्का बसतो. जानकीचं एकच म्हणणं असतं की मी पैसे आणते भरायला, पहिलं तुम्ही माझ्या मुलीवरती उपचार चालू करा, हे जानकीचं म्हणणं असतं. आणि जानकी मात्र त्यांना अगदी गयावया करून सांगून जानकीने झालेलं असतं. पण डॉक्टर मात्र ऐकायला तयार नसतात. आणि मग जानकीने जो निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयामुळे आता तिथल्या स्टाफला, डॉक्टरांना खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण पाहतच राहतात. आणि मग जानकी अगदी रणरागिणी बनून धावूनच त्यांच्या अंगावरती जाते आणि म्हणते की आता मी बघते की तुम्ही माझ्या मुलीवर उपचार कसे करू शकत नाही. तर इकडे ऐश्वर्या ही नानांच्या रूममध्ये आलेली असते. तिच्या डोक्यात मात्र एकच सुरू असतं की जानकी येऊन नानांना भेटून गेलेली आहे, म्हणजे या म्हाताऱ्याने जानकीला प्रॉपर्टीचे पेपर तर दिले नसतील ना, प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत हे सांगितलं तर नसेल ना, हे सगळं ऐश्वर्याच्या डोक्यात सुरू असतं. आणि मग नाना झोपलेले असतात. ऐश्वर्या तिथं आलेली असते, नानांचा हात पिरगळत असते. हे म्हाताऱ्या उठ आणि मला सांग तू कुठं आहेत ते प्रॉपर्टीचे पेपर. नाना मात्र काहीच बोलत नसतात. आणि ऐश्वर्या मात्र त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत असते. आणि इकडे जानकीने रौद्ररूप धारण केल्यामुळं डॉक्टरांनी लगेचच ओवीवरती उपचार सुरू केलेले असतात. आणि त्यांना आता जानकीने चांगलाच धडा शिकवलेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऐश्वर्या मात्र नानांचा हात पिरगळत असते. नाना मात्र शांतच असतात, ते काहीच बोलत नसतात. नाना शांतपणे पडून असतात. आणि ऐश्वर्याची नाटकं मात्र सुरूच झालेली असतात. ती मात्र थांबायला तयारच नसतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ऐश्वर्या हे जे काही करत असते त्याचा त्रास नानांना तर होत असतोच, परंतु त्याहीपेक्षा जास्त त्रास जानकीला होत आहे. आता ऐश्वर्याने नानांचा हात पकडलेला आहे आणि त्यांचा हात ती पेरगळत आहे. ऑलरेडी एक हात त्यांचा
पॅरालिसिसमुळे गेलेला आहे आणि दुसरा हात आता ऐश्वर्याने पकडलेला असतो. आणि जानकी फक्त इकडे ऐश्वर्या फक्त एकच गोष्ट बोलत असते की म्हातारा उठ आणि मला सांग की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो आणि तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा डायरेक्ट म्हणते की काय चाललंय हे, तू काय बोलतेस हे, आणि त्यांचा हात कशाला पकडलायस तू, सोड बरं त्यांचा हात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, नाना काहीतरी तिथलं घेत होते आणि त्यांचा हात वाकडा झालेला होता आणि तो हात मला सरळ करायचा होता म्हणून मी त्यांचा हात पकडलेला आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की मला माहिती आहे तू काय करत होतीस ते आणि तू काय बोलत होतीस ते, तू त्यांचा हात पकडलेला आहेस, तेवढ्यावर तू थांबलेली नाहीस तर त्यांना प्रॉपर्टीचे पेपर मागत आहे. पण मला सांग, हे सगळं आता तुझ्या नवऱ्याच्या नावावरती आहे, तरीही तुला प्रॉपर्टीचे पेपर कशाला हवे आहेत? आणि आत्ता नानांची अवस्था काय आहे तुला माहिती आहे ना, मग त्यांना तू प्रॉपर्टीचे पेपर कशाला मागतेस? आणि सुमित्रा तिला रूममधून पाठवून देत असते. तेव्हा जाताना सुमित्रा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, मी मगाशीही तुला बघितलं की तू नानांच्या रूममध्ये आलेली होतीस, आत्ताही तू आलेली आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणू लागते की आई, मी मधून येत असते नानांच्या रूममध्ये. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढं काहीही झालं तरी तू नानांच्या रूममध्ये यायचं नाहीस. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि इकडे ऐश्वर्या म्हणत असते की नाही, काही झालं तरी मला आता प्रॉपर्टी पेपर शोधलेच पाहिजेत. सुमित्राने मात्र तिला बंदी घातलेली असते आणि सांगितलेलं असतं की तू पुन्हा या रूममध्ये यायचं नाही. आणि ऐश्वर्या मात्र अगदी नागिन असते आणि ती सारखी ढसत असते. तर सुमित्रा तिला बाहेर पाठवते आणि विचार करू लागते. नानांना म्हणते तुम्ही बरे आहात ना? नाना म्हणतात कळलं ना, आता तुझ्या डोळ्यांना दिसलं ना काय होतंय ते. तिने माझा हात विरघळत होती. आणि त्याचवेळी सुमित्रा सांगते की मला कळतच नाही आहे की ही मधून ऐश्वर्या अशी का वागत असते, नक्की तिच्या डोक्यात काय चाललेलं असतं. नाना पाहतच असतात. त्यावेळेस सुमित्रा म्हणते की मला कळतच नाही आहे, मगाशी फोन आलेला होता जानकीचा, पण तिने मला असं का सांगितलं, पण जानकी मला हॉस्पिटलच्या नंबरवरून फोन का करेल. असं म्हणत सुमित्रा पुन्हा फोन लावायला घेते. आणि इकडे जानकी ओवीवर ट्रीटमेंट चालू करण्यासाठी तिथं उभी असते, त्यामुळं तो फोन उचलला जात नाही. तिथला स्टाफ पण पळापळ करत असतो. आणि त्यानंतर त्या ज्या नर्स आहेत त्या फोन उचलतात आणि तेव्हा सुमित्राला म्हणतात की हो, हा फोन जानकी रणदिवे यांनी केलेला होता, त्यांच्या मुलीला इथे ॲडमिट करायला आणलेला आहे आणि त्यांच्याकडे भरायला पैसे नाहीत, त्यामुळंच त्यांनी हा कॉल केलेला होता. आणि तेव्हा मात्र सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे ऐश्वर्याने डायरेक्ट मला सांगितलं की जानकी वेणी पैसे मागत आहेत, प्रॉपर्टीतला हिस्सा मागत आहेत, तुम्ही आम्हाला देवघरच दिलेलं आहे पण पैसे दिलेले नाहीत असं सांगत आहेत. हे सगळं सुमित्राला तिने सांगितलेलं असतं. आणि सुमित्राला जेव्हा नर्सकडून कळतं तेव्हा सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते ऐश्वर्या खोटं का बोलत आहे आणि यांचा हात का पिरगळत होती. म्हणून सुमित्रा विचार करू लागते. नाना तिथंच असतात. नानांना सुमित्रा म्हणते की मला कळतच नाही अहो काय झालंय ते. तेव्हा नाना म्हणतात काय झालंय म्हणजे. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो, आपल्या ओवीला ना ॲडमिट केलं आहे आणि जानकीने मला फोन केला होता तिला पैसे हवे आहेत म्हणून, पण या ऐश्वर्याने मला उलटं सांगितलेले आहे. आणि नाना म्हणतात काय, ओवी असं नाना म्हणू लागतात. त्याचवेळी सुमित्रा म्हणते की हो, ओवी हॉस्पिटलमध्ये आहे. नाना म्हणतात की आत्ताच्या आत्ता पैसे भर. आणि मग सुमित्रा तिच्या अकाउंटवरून पैसे पाठवते आणि हॉस्पिटलचं बिल भरून टाकते. आणि त्याचवेळी तिथे कळतं जानकीला की हॉस्पिटलचे पैसे भरलेले आहेत. आणि तेव्हा मात्र जानकी म्हणू लागते की ठीक आहे, कोणी भरलेत हे पण जानकी विचारायचा प्रयत्न करत नाही, कारण तिच्यासाठी आत्ता ओवीवरती उपचार होणं गरजेचं असतं आणि तिने त्याच गोष्टीचा विचार करत असते. इकडे ऐश्वर्याची मात्र आता वाट लावायचं सुमित्राने ठरवलेलं असतं, कारण नाना घडाघडा बोलायला लागलेले असतात. नाना म्हणतात की कळलं का तुला कोणी केलेलं आहे हे सगळं, कारण माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे, कारण तिने आपल्या ओवीला मारण्याची धमकी मला दिलेली होती म्हणून मी जानकीचं नाव घेतलेलं होतं. नाना सगळं सुमित्राला सांगू लागतात आणि सुमित्राला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. सुमित्रा म्हणत असते की काय सांगताय तुम्ही हे सगळं. तेव्हा नाना म्हणतात की हो, जे खरं आहे ना तेच मी सांगत आहे. आणि नाना पाहतच राहतात, कारण नानांना कळत नसतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडतील हा विचारही नानांनी केलेला नसतो. इकडे जानकीला ती नर्स सांगायला येते आणि ती म्हणते की तुमचे पैसे भरलेले आहेत. तेव्हा मात्र जानकी म्हणत असते पैसे भरलेत म्हणजे कुणी भरलेत. तिला काही देणं घेणं नसतं सध्या तरी, कारण तिला आत्ता ओवीचा जीव खूपच महत्त्वाचा असतो. आणि मग ओवीची ट्रीटमेंट सुरू होते. जानकी देवाचे आभार मानू लागते
आणि म्हणू लागते की काहीही झालं तरीही आत्ता सध्या महत्त्वाचं आहे ते म्हणजे ओवीवरती उपचार होणं, असं म्हणत जानकी ओवीसाठी अगदी धडपडत असते. आणि जानकी ओवीसाठी इकडे धडपडत असते. नानांचा पण जीव कासावीस होत असतो. नाना म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता मला ओवीकडे घेऊन चल, मला ओवीकडे जायचं आहे. आणि सुमित्रा मात्र म्हणत असते की हो. आणि नाना म्हणतात की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे आणि ती प्रॉपर्टीचे पेपर का मागत होती असं नानांना विचारल्यानंतर ती म्हणत होती की आता तुम्ही सगळं त्यांच्या नावावर केलेलं आहे, मग तरीही तिला प्रॉपर्टीचे पेपर का हवे आहे. तेव्हा नाना म्हणतात की ते मृत्यूपत्र खोटं आहे, ते मृत्यूपत्र मी बनवलेलंच नाही, हा सगळा सयाजीराव आणि ऐश्वर्याचा डाव आहे. हे ऐकल्यानंतर मात्र जानकीच्या इकडे सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते. नाना म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता मला ओवीकडे घेऊन चल. आणि मग सुमित्रा आणि नाना दोघंही ओवीकडे जायला निघतात. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की नाना हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले आहेत. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याची वाट लागलेली असते. ऐश्वर्या मात्र म्हणत असते की तुम्ही कुठेही जायचं नाही. आणि तेव्हा सुमित्रा म्हणते की तू बाजूला हो, आम्हाला जायचं आहे, कारण काहीही झालं तरी आमच्या नातीचा प्रश्न आहे, बाकी कोणीही असलं तरी आम्ही विचार सोडून दिला असता, पण तू आत्ता बाजूला हो. ऐश्वर्या काही जाऊ देत नसते. सुमित्रा त्या क्षणी तिच्या कानाखाली वाजवते. आणि नेमकं सौमित्र आणि अवंतिका एका केससाठी बाहेर गेलेले असतात, ते घरात नसतात. आणि मग सुमित्रा आणि नाना दोघंही तिथून निघून जातात. ते गुलाबला गाडी काढायला सांगतात आणि दोघंही गेलेले असतात. आजीही नेमकी मंदिरात गेलेली असते, सारंग ऑफिसमध्ये असतो. आणि ऐश्वर्याला मात्र कळायचं बंद झालेलं असतं. आणि इकडे नाना आणि सुमित्रा दोघंही हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. रिसेप्शनच्या तिथे जातात आणि मग ओवीला भेटायला जात असतात. त्यांना दोघांनाही खूपच काळजी वाटत असते. ओवी कशी असेल. मग सुमित्रा जाऊन ओवीला भेटत असते. तेव्हा नाना जानकीकडे येतात आणि जानकी म्हणते नाना तुम्ही. जानकीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण नाना बरे झालेले आहेत. जानकीला नाना म्हणतात की ओवी कशी आहे सांगा ती मला, माझी ओवी कशी आहे, ज्या ओवीसाठी मी हे सगळं खोटं बोललेलं होतं, त्या ओवीच्या जीवाला धोका होता आणि आज शेवटी तिच्या जीवाला धोका निर्माणच झालेला आहे. हे सगळं नाना बोलत असतात. जानकी म्हणते की हो, तुमची ओवी ठीक आहे, मी आईंना फोन केला होता, पण मला कळत नाही आहे की हे सगळं काय झालं. तेव्हा सुमित्रा म्हणते की तो फोन मी उचललाच नव्हता, तो फोन ऐश्वर्याने उचललेला होता आणि ऐश्वर्याने सांगितलेलं होतं की तू प्रॉपर्टीतला हिस्सा मागत आहे, त्यामुळं माझा गैरसमज झालेला आहे. हे सगळं जानकीला सुमित्रा बोलत असते. जानकीला मात्र धक्का बसतो आणि मग जानकी सुमित्राची आणि नानांची हात जोडून माफी मागते. तेव्हा सुमित्रा आणि नाना दोघंही जानकीच्या पुढे हात जोडतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सुमित्रा आणि नाना दोघंही जानकीला सांगतात की आता आम्ही दोघं आहोत ना, काळजी करायची काहीही गरज नाही. आणि डॉक्टरांना तर धक्का बसतो, कारण नानासाहेब रणदिवे स्वतः तिथं आलेले आहेत आणि डॉक्टरांना कळायचं बंद झालेलं असतं, कारण नानासाहेब रणदिवेंच्या नातीच्या बाबतीत आपण चुकीचा निर्णय घेत होतो की काय, अशी भीती आता डॉक्टरांना वाटायला लागलेली असते. आणि जानकीने मात्र त्यांच्यासमोर हात जोडलेले असतात, त्यांना सांगितलेलं असतं आणि ते त्यांच्या लक्षात येतं. आणि नाना जेव्हा ओवीच्या समोर तिथं उभे असतात, ओवीची काळजी घेत असतात, आणि तेव्हा मात्र जानकीही तिथं असते. जानकीला भरून येतं. तेवढ्यातच ऋषिकेश तिथे येतो आणि नाना म्हणतात की आता मी शांत राहणार नाही, या ऐश्वर्याला मी सोडणार नाही. तेव्हा जानकी म्हणते की नाना, आपल्याला सगळ्या गोष्टी शांतपणे विचार केल्या पाहिजेत, कारण हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाही, कारण ती ऐश्वर्या वाटते तेवढी ती दिसते तशी नाही, ती खूपच पाताळ यंत्रीबाई आहे, असं जानकी सांगत असते. तेव्हा नाना म्हणतात त्याचा अंदाज मला आलेला आहे. आणि नाना, जानकी, ऋषिकेश सर्वजण मिळून आता खूप जबरदस्त असा प्लॅन करतात, ज्यामध्ये ऐश्वर्या आणि सयाजीराव पूर्णपणे अडकले जाणार असतात आणि ऐश्वर्याची रणदिवेंच्या घरामधून हकालपट्टी होणार असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.